वर्षी आम्हाला झाले 20 वर्ष. हाय हॅलो नमस्कार, मी सोनल आपल्या नवीन व्लॉगमध्ये तुमचं खूप खूप मनापासून स्वागत करते. आज आहे दुसरा दिवस. तर आता मी घेत आहे चहा आणि हा जो किराणा आहे तो मी काल आणलेला आहे. कालचा व्हिडिओ जर तुम्ही बघितला नसाल तर तो नक्की जाऊन बघा. तर हा कालचा व्हिडिओज मी आज कंटिन्यू करत आहे. आणि आता सकाळ झालेली आहे, चहा घेत आहे. सकाळचा चहा मॅन्डेटरी आहे, खूप आवडतो मला चहा. त्यानंतर चहासोबत सकाळी मी काहीतरी खाते, तर मग टोस्ट बिस्किट काहीतरी ॲटलिस्ट खाते. आणि मग आता चहा घेत आहे. चहा घेऊन झाल्यावर थोडा वेळ झोक्यावर बसून दिवसाचा विचार करत आहे की आज दिवसभरात मला काय काय काम करायचे आहे. तर सगळ्यात आधी जो किराणा काल आणलेला आहे तो सगळा भरून ठेवायचा आहे. काही बरण्या काही डबे रिकामे झाले होते ते घासून घेतले आहे आणि आता त्याच्यामध्ये हा सगळा किराणा भरून घ्यायचा आहे. तर मी काचेच्या बरण्या ज्या आहेत त्यांचा एक हॉल व्हिडिओ आणि माझं किचन ऑर्गनायझिंगचा व्हिडिओ घेऊन येणार आहे लवकरच. मे बी नेक्स्ट व्हिडिओ तोच असेल किंवा 2-3 व्हिडिओ नंतर नक्की येईल. हा सगळा किराणा भरून झाला आणि त्यानंतर आंघोळ वगैरे झाली. हाय हॅलो नमस्कार, मी आयुष आपल्या या व्लॉगमध्ये तुमचं खूप खूप स्वागत करतो. आणि हे आज मम्मी बनवत आहे मस्त गरमागरम थालीपीठ. इथे आयुषने परत आपल्या या नवीन व्लॉगला सुरुवात केलेली आहे. इंट्रो त्यांनी शूट केला, ऑलरेडी मी केलेलाच होता. आणि आता मी बनवत आहे थालीपीठ. तर मी हे थालीपीठ आपल्या दुधी भोपळा आहे ना त्याचे बनवलेले आहे. तर दुधी भोपळा छान किसून घेतला, त्याचे वरचे साल काढून घेतले, किसून घेतला. त्यानंतर त्यामध्ये तांदळाचं पीठ घातलेलं आहे आणि मिरची, आलं लसूण पेस्ट, जिरे याचं वाटण करून हे पण घातलेलं आहे. आणि असं छान थोडीशी पातळ अशी कन्सिस्टन्सी ठेवायची आहे, म्हणजे तो आपल्या रुमालावरती पसरला पाहिजे. याच्यापेक्षा थोडंसं घट्ट राहिलं तरी चालेल. माझं थोडंसं पातळ झालं होतं, पण काहीच हरकत नाही. हे काही म्हणजे तव्यावर टाकताना पडत सुद्धा नाही किंवा चिटकत वगैरे सुद्धा नाही, छान इझिली निघतं. आता हे मी सगळं मिक्स करून घेतलं आहे. मीठ हळद पण घातलेली आहे. आता आपण याचे थालीपीठ करूया. हे थालीपीठ तुम्हाला जेवढं पातळ पसरवता येईल तेवढं पातळ पसरवून घ्यायचं असं रुमालावरती. रुमाल सगळ्यात आधी ओला करून घ्यायचा आणि तो असा पोळपाटावर ठेवायचा आणि त्याच्यावरती असं हे छान पसरवून घ्यायचं. आता आपल्याला तव्यावर सगळ्यात आधी तेल घालून घ्यायचं आहे. तेल छान पसरवून घ्यायचं, सगळीकडे लावून घ्यायचं आणि त्यानंतर हा जो रुमाल आहे तो उचलून तव्यावरती पालथा टाकून द्यायचा. आणि खालची जी बाजू आहे ती त्याला चिटकते तव्याला आणि वरची बाजू जी रुमालाची बाजू आहे ती अलगदपणे काढून घ्यायचं आहे. जर निघत नसेल तर वरून थोडंसं पाण्याचा असा हात लावून घ्यायचा आणि मग पूर्ण काढून घ्यायचं, ते इझिली निघतं. त्यानंतर त्याच्यावरती झाकण ठेवायचं आणि 1 मिनिट मीडियम गॅसवरती हा छान भाजून घ्यायचा. 1 मिनिट झालेलं आहे. आता मी याला काढून बघितलं, हे बघा छान व्यवस्थित हे निघतं. जर नाही निघालं तर थोडंसं बाजूनी तेल सोडून घ्यायचं आणि उलटण्याने काढून घ्यायचं. जर आतली बाजू शिजली नसेल तर ती थोडीशी निघत नाही. जेव्हा ती पूर्णपणे शिजते तेव्हाच नंतर हे थालीपीठ छान निघतं. हे बघा तव्याला हा थालीपीठ छान सोडलेला आहे आणि आता त्याला पलटवून घेऊ. पलटवून पण आपण 2 मिनिटं कमी गॅसवर किंवा मीडियम गॅसवर छान भाजून घेऊ आणि आपलं हे दुधीचे थालीपीठ तयार आहे. हे थालीपीठ गरमागरमच छान लागतात, म्हणून इकडे आयुष आणि संदीप दोघांना मी बसवलं. दोघांनी पण खाऊन झालं आणि त्याच्यानंतर मग मी खाल्ले. असे हे आमचे दुधी भोपळ्याचे थालीपीठ फस्त झाले. त्यानंतर आता हा काजू आणि अक्रोड मी थोडेसे भाजून घेतलेले आहे. तर काय झालं, माझे मागच्या महिन्याचे जे काजू आहे, जसं मी आज किराणा भरला तर आधीचे जे काजू आहे त्याला बघितलं तर त्याला थोडेसे अळ्या लागल्या होत्या किंवा खराब होत होते, ते जाळी पकडली होती. तर मी काय केलं, हे जे आहे काजू ते बाजूला काढले आणि जे नवीन काजू आहे त्याला छान भाजून घेतलं, थोडंसं अगदी कमी गॅसवरती 5-10 मिनिटं अजिबात रंग न येतपर्यंत भाजून घ्यायचं आणि मग स्टोअर करायचं. ते बरेच दिवस चांगले राहतात. तसंच काजू, बदाम, अक्रोड हे सगळं तुम्ही या पद्धतीनेच भाजून घेऊ शकता. त्यानंतर दुपारची वेळ होती आणि दुपारी आला होता मैत्रिणींचा कॉल. तर आज आम्ही बऱ्याच दिवसानंतर, मला वाटतं 2-3 महिन्यानंतर
व्हिडिओ कॉल केला होता आणि सगळे एकमेकांशी बोलत होतो. तर काही मैत्रिणी आपल्या आपल्या माहेरी गेल्या आहे, म्हणजे चंद्रपूरला गेल्या आहे आणि तिथून मग त्या कॉल करत होत्या. ती एकदम शांत आहे, अजिबात बोलत नाही. हे बघा या माझ्या, अगर शांत तर राहा. हे बघा या सगळ्या ज्या आहे मैत्रिणी, या आमच्या माझ्या सगळ्या जुन्या मैत्रिणी आहे आणि आमच्या मैत्रीला 20 वर्ष झाले. 20 ना, किती वर्ष? 20 वर्ष झाले. 20. आणि या सगळ्या आहे आता चंद्रपूरला. नाही, चंद्रपूरला कोण आहे? प्राची, सोनाली आणि माधवी देशकर. या चंद्रपूरला आहे. माधवी राजूरकर कुठे आहे? नागपूरला आहे ना तू? नाही, चंद्रपूर. पुणे. तू खूप फिरत राहते म्हणून. ही आहे पुण्याला आणि शुभांगी आहे नागपूरला. आणि आज आमचा व्हिडिओ कॉल चालू आहे कितीतरी दिवसानंतर. हे बघा आता एकदम शांत झाले सगळे. बोल बोल. हे बघ ही आहे प्राची. ही माधवी देशकर, ही सोनाली, ही माधवी राजूरकर, त्यानंतर ही आहे शुभांगी आणि इथे आहे मी. बरं, मी आता ज्यांचं नाव घेते ते हाय करा. ओके. प्राची हाय कर. ओके. त्यानंतर सोनालीकर हाय, माधवी देशकर, माधवी राजूरकर नमस्कार, आणि ही आहे शुभांगी कुंभारे. हाय. हे बघा या सगळ्या माझ्या मैत्रिणी आहे आणि आमच्या या मैत्रीला ऑलमोस्ट 20 आपल्या आणि आम्ही जे शाळेत होतो ना, मी माधवी आणि शुभांगी, आम्ही शाळेपासून मी माधवी आणि शुभांगी शाळेपासूनच्या मैत्रिणी आहोत. तर आमच्या किती 23 पेक्षा जास्त 25 झाले. 25 वर्ष. शुभांगी आणि माधवी आमच्या मैत्रीला झाले 25 वर्ष आणि माधवी, सोनाली आणि प्राची आम्हाला झाले 20 वर्ष. ही बघा हे काय चाललंय माधवीचा मुलगा, तिचं घरी बसून काम चालू आहे आणि मध्ये मध्ये तिचा मुलगा येतोय. हाय. अरे वा. आणि तुमच्या मुलं दाखवा ना ग. पत्ते गोंधळ घालताय. तसं तर एन्जॉयमेंट फक्त मुलांचीच जास्त होते आमच्यापेक्षा, म्हणजे यांच्यापेक्षा. हे बा डान्स काय करते, गेम खेळते. बघितलं मैत्रिणींशी गप्पा मारता मारता किती वेळ झाला. म्हणजे कदाचित 15-20 मिनिटं तरी आम्ही बोललो असेल व्हिडिओ कॉलवरती. आणि ऍक्च्युली कसं आहे, सगळेजण कामात होते. आता या 3 जणी चंद्रपूरला गेल्या होत्या, प्राची, माधवी आणि सोनाली. तर त्या थोड्याशा फ्री होत्या, पण माधवी राजूरकर आणि शुभांगी या 2 जणी आपल्या आपल्या कामामध्ये बिझी होत्या. एक ऑफिसमध्ये होती, एक घरी बसून काम करत होती. तर त्यांनी पण त्यांच्या ह्याच्या कामामधून थोडासा वेळ काढून आमच्याशी गप्पा मारल्या. मी तर घरूनच काम करते, त्याच्यामुळे माझं कसं आहे, मी कधी पण कोणाला वेळ देऊ शकते. तर असा आम्ही वेळ काढून आज बऱ्याच दिवसानंतर गप्पा मारल्या. मला वाटतं 2-3 महिने झाले व्हिडिओ कॉल करून. आणि आता आमची मैत्री जी आहे ती शाळेपासूनची मैत्री आहे. म्हणजे मी, शुभांगी आणि माधवी राजूरकर आम्ही आमच्या मैत्रीला ऑलमोस्ट 25 वर्ष झालेले आहे. आणि या ज्या बाकी 3 मैत्रिणी आहे माझ्या, प्राची, सोनाली आणि माधवी देशकर, तर या माझ्या कॉलेजच्या मैत्रिणी आहे. आणि आता आमच्या पण मैत्रीला 20 वर्ष वगैरे झालेले आहे. तर कसं आहे, खूप सगळे आपल्या आपल्या लाईफमध्ये बिझी झाले आहे, पण कधीतरी थोडासा वेळ काढून आम्ही गप्पा मारतो. त्यानंतर कुठे भेटतो. आता चंद्रपूरला वगैरे जर गेलो तर मग तिथे भेटतो. यावेळेस मी जेव्हा चंद्रपूरला गेली होती त्यावेळेस ह्या कोणीच नव्हत्या. ह्या सगळ्या
आपल्या आपल्या गावाला होत्या आणि जेव्हा आता मी इथे आहे तर त्या तिथे आहेत तिघी जणी आणि बाकीच्यांचं तर नाही जमत. प्रत्येक वेळेस सगळ्या म्हणजे प्रत्येक वेळेस जमतच असं नाही किंवा सगळ्यांच्या टायमिंग एकच होतात आणि मग आम्ही भेटतो असं फार कमी होतं. म्हणजे अजूनपर्यंत तर झालंच नाहीये. एक किंवा दोघी जणी तर मिसिंगच असतात आणि असं ठरवलं आहे की कुठेतरी जाऊया. मग त्या पण तुम्हाला माझ्या या व्लॉगमध्ये दिसेलच. बघूया कधी होतं ते, कारण सगळ्यांचं जमलं पाहिजे. सगळ्यांची मुलं, काही जणांची सेकंड बेबी वगैरे जे आहे ते लहान आहे, त्याच्यामुळे कसं जमतं, कुठे जातो हे बघूया. आत्ता तर नाही, मे बी दिवाळीपर्यंत वगैरे कुठे जाण्याचा प्लॅन करूया. तर अजूनपर्यंत जर तुम्ही चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब नक्की करा. आणि थोडासा माझा आवाज पण बसलेला आहे कारण मला झाली आहे सर्दी आणि माझ्या चेहऱ्यावरून पण कळत असेल की जरा तब्येत खराब आहे. तर थोडीशी तब्येत खराब आहे. पण एडिटिंग तर करायचंच होतं. तर मी हा जो व्हिडिओ आहे तो एडिट करत होती. मग मला लक्षात आलं की मी या व्हिडिओला एंडच केलं नाहीये. तर म्हटलं चला व्हिडिओला एंड पण करू आणि तुमच्याशी थोड्याशा गप्पा पण मारू. जो बॅक स्टोरी जी होती, काय काय आहे, तर हे तुमच्याशी शेअर पण करावं. तर असं काहीच आहे. मैत्री जी आहे ती जेवढी जुनी तेवढी ती जास्त मुरलेली असते आणि काय म्हणावं मैत्रीबद्दल. जेव्हा एकमेकांशी बोलतो ना तेव्हा असं नॉस्टॅल्जिक फील होते. शाळेचे दिवस, कॉलेजचे दिवस आठवतात आणि असंच काहीसं झालं काल मागच्या आठवड्यात जेव्हा कॉल केला होता, तर हा जो कॉल होता तो मागच्या आठवड्यात केलेला होता आणि मस्त वाटलं. आय होप हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल. व्हिडिओ आवडला असेल तर एक लाईक नक्की करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि हो, ज्यांनी सबस्क्राईब केलं आहे त्यांनी अनसबस्क्राईब पण करू नका, कारण जर तुम्ही अनसबस्क्राईब केलं तर मला नोटिफिकेशन येतं आणि तेवढा सबस्क्रायबर्सचा काउंट पण कमी होतो. सो प्लीज अनसबस्क्राईब करू नका. आणि सबस्क्राईब करणं हे अगदी फुकट आहे. अजिबात तुम्हाला पैसे लागत नाही. फक्त बाजूला जी बेल आयकॉन आहे ती पण प्रेस करा, म्हणजे मग जेव्हा जेव्हा मी व्हिडिओ अपलोड करेल तेव्हा सगळ्यात आधी तुम्हाला नोटिफिकेशन येईल. आणि जनरली मी आठवड्यातून 3 व्हिडिओज घेऊन येते, कधी कधी 4 पण येते. पण काही दुसरं काम असेल, काही शेड्यूल माझे झालेले असतील किंवा कुठे मी बाहेर गेली असेल तरच कधीतरी माझे 1 किंवा 2 व्हिडिओ येतात आठवड्यातून. पण मी रेग्युलर आहे आणि आठवड्यातून 3-4 असे व्हिडिओज घेऊन येत असते. तर व्हिडिओ बघायला विसरू नका आणि बाजूला जी बेल आयकॉन आहे ती पण प्रेस करा, म्हणजे सगळ्यांचे नोटिफिकेशन येईल. आणि मग तुम्ही जरी त्यावेळेला मोबाईल बघितला नसाल, तेव्हा जेव्हा तुम्ही मोबाईल बघाल तेव्हा या चॅनलचं, माझ्या या व्हिडिओचं नोटिफिकेशन तुम्हाला मिळेल आणि तुम्ही तेव्हा बघू शकता. चला तर मी इथेच हा व्हिडिओ एंड करते. पुन्हा भेटू अशाच एका मस्त व्हिडिओ सोबत. तोपर्यंत स्वतःची काळजी घ्या. बाय.